नमस्ते, चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ब्रोकोलीची भाजी। चला तर मग वेळ न घालवता साहित्य पाहून घेऊया। इथे मी ब्रोकोली छान अशी चिरून घेतलेली आहे। आता काय करायचं आहे, ब्रोकोली मध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे। ब्रोकोली स्वच्छ धुवून घ्यायची आहे। जरा 5 मिनिटं गरम पाण्यात ठेवायचं आणि मग पाणी निथळून घेऊन प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे। सर्व पाणी निथळायचं आहे। यात ब्रोकोलीचं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ब्रोकोली स्वच्छ धुवून घ्यायची आहे। ब्रोकोलीचा रंग एकतर हिरवा असतो आणि जर यामध्ये आळी वगैरे असेल तर आपल्याला दिसून नाही येणार। त्यामुळे मग मीठ टाकून आणि कोमट पाणी आणि मीठ घालून स्वच्छ धुवून घ्यायची आहे। इथे मी शिगडी चालू केली आहे आणि कढई ठेवली आहे। आता या कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घ्यायचं आहे आणि या तेलामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतलेले घालायचे आहेत। त्याचबरोबर 3 मध्यम आकाराचे टोमॅटो घालायचे आहेत आणि 2 कच्च्या मिरच्या, थोडंसं अद्रक, 7 ते 9 लसणाच्या पाकळ्या आणि जिरी 1 चमचा हे पण यामध्ये घालायचं आहे। आणि आता हे छान एकदा खालीवर करून घ्यायचं आहे। तर हे छान खालीवर करून आणि एकत्र करून असे झालेलं आहे। तर काय करायचं, आता यावरती झाकण ठेवायचंय। यामधलं जेवढं साहित्य आहे ते सगळं मऊ होईपर्यंत आपल्याला शिगडी बारीक करून ठेवायची आहे आणि वाफ देऊन घ्यायची आहे। कढईमधलं सर्व साहित्य मऊ होईपर्यंत पण इकडे ब्रोकोली स्वच्छ धुवून घेतली होती। तर आता आपण काय करायचं आहे, या ब्रोकोलीमध्ये मसाले घालायचे आहेत। तर मी इथे 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, थोडेसे मीठ आणि आता हे टॉस करून घ्यायचं आहे। म्हणजे हा सर्व मसाला आहे ना तो ब्रोकोलीला छान लागेल। आणि आता हे 5 मिनिटं असंच मुरत ठेवायचं आहे। 5 मिनिटं झालेले आहेत। तर आपण झाकण काढूया। टोमॅटो, कांदा, मिरची, लसूण, अद्रक हे सर्व छान असं मऊ झालेलं आहे। आता काय करायचं, शिगडी बंद करून घ्यायची आहे आणि हे थंड होईपर्यंत वाट पाहायची आहे। कढईतलं साहित्य आपलं थंड होईपर्यंत आपण ब्रोकोली मसाले लावून घेतली होती, त्याला 5 मिनिटं मुरायला ठेवलेलं। 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपण काय करूया, शिगडीवर पॅन ठेवायचा आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि आता या तेलामध्ये ब्रोकोली फ्राय करून घ्यायची आहे। तर ब्रोकोली छान तेलामध्ये अशी तळले गेलेली आहे। आता काय करायचं, शिगडीची फ्लेम बारीक करायची आणि झाकण ठेवायचे आणि वाफेवर थोडीशी ब्रोकोली मऊ होऊन द्यायची आहे। तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कढईमधलं टोमॅटो, कांदा, मिरची, लसूण आणि अद्रक, जिरे तळून घेतलं होतं ना, त्याची पेस्ट करून घ्यायची आहे।
इथे आपली पेस्ट करून झालेली आहे. इथे आपली ब्रोकोली छान अशी सॉफ्ट झालेली आहे. तर आपण काय करूया, शिगडी बंद करून घेऊया आणि आता ब्रोकोलीच्या भाजीला फोडणी द्यायची आहे. चला तर मग आता आपण सुरुवातीला शिगडीवरती कढई ठेवूया. शिगडीवरती मी कढई ठेवली आहे आणि आता यामध्ये मी 1.5 चमचा तेल घेत आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण पेस्ट करून घेतलेला मसाला घालायचा आहे. आता यामध्ये 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा मिरची पावडर, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा हळद, वरून थोडीशी कोथिंबीर, आवश्यकतेप्रमाणे मीठ. आपण अगोदर पण मीठ घातलं होतं म्हणून आता बेताने घालायचंय. आता हे एकदा छान असं परतून घ्यायचं आहे. आता हे छान परतून झालेलं आहे आणि याला बाजूने तेल पण सुटायला लागलं आहे. आता काय करायचं, यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. तर हे मिक्सरचं भांडं आहे ना, यामध्येच मी पाणी घालणार आहे थोडंसं आणि तेच पाणी मी यामध्ये ॲड करणार. आता यामध्ये आपण छान तळून घेतलेली ब्रोकोली घालायची आहे. आणि एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता मिक्स करून झालं की यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. आता ब्रोकोलीच्या भाजीला आपण 5 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं. तर 5 मिनिटानंतर आपण कढईवरचं झाकण काढायचं आहे आणि आपली ब्रोकोली छान अशी मऊ झाली का पाहिजे आहे. चला तर आपली ब्रोकोली छान अशी शिजलेली आहे. आता काय करूया, एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालूया. तयार झाली आपली ब्रोकोलीची भाजी. तर मग तयार झाली आपली ब्रोकोलीची भाजी. तुम्ही जर अशा पद्धतीने ब्रोकोलीची भाजी केली तर खायला खूप छान लागते. तुम्ही याबरोबर ज्वारीची भाकरी किंवा पालकचा पराठा किंवा चपाती खाल्ली तरी खूप सुरेख लागतं. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. आत्ता पुरतं एवढंच. बाय बाय.